राम है गुरु ने है पत्थरों में शिव मंदिर में भी राम है पत्थरों में या धर्माचे सगळे हे सर्व धर्म जातीमध्ये आज सगळ्याचे धर्म जरी वेगवेगळे असतील बाबू, सगळ्याचे धर्मगुरू जरी वेगवेगळे असतील, पण विचार एक आहे. आणि म्हणून आज मानते की बाबा जुंजीच्या कव्हरेज मध्ये येण्याची गरज आहे. अरे या साधू संतांच्या कव्हरेज मध्ये येण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले बाबू, ज्या आईनं बाबू आपल्याला खरा जो राजा दिला या देशाला, ज्यानं स्वराज्य निर्माण केलं बाबू, 18 पगड जातीला एकत्रित आणण्याचं काम केला. आणि ती राजे होते छत्रपती शिवाजी महाराज. अरे जे छत्रपती शिवाजी राजाच्या काळातले मावळे सकाळी उठे, बहिणीनो लक्षात घ्या, ज्या छत्रपती शिवाजीच्या काळातले मावळे सकाळी उठे, रणांगणात जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे, पण मागे नाही हटे मावशी. आणि आताचे मावळे झोपून उशिरा उठे, मग ते देशी भक्तीत सुटे, याचा ग्लास सुटे पण याची देशी नाही सुटे. मग राजे कसे पाहिजे लक्षात या. त्याच्याही बात तर हालत झाली आमच्या मुलांची. आताचे मावळे झोपून उशिरा उठे आणि मग ते पान टपरीत सुटे. कशासाठी? पोरी पायासाठी. मग ते पान टपरीत सुटे, याचा थोपाड फुटे बाबाजी, पण याले कायले पोरगी पटे. याचं कारण आहे आपल्या दातकुळ्या चालल्या बसत मावशी. आताचा 75 वर्षाचा बाबाजी तरी जोरदार काम आहे ना. आता ते पाव पोरायचे 4 तरी बोट जाऊन जाते काय तर पाहणं. मग कोणत्या पोरीनं लाईन मारावं. म्हणून पोरीनो आता विनंती आहे, आपण आता सावध झालं पाहिजे बेटा, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात बाबू लिहून दिलं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कायदा आपल्याला दिला, कायदा दिलं. म्हणून मतदान करणं हे आपला अधिकार आहे. आता मतदान केंद्रावर सगळ्याचं